काय नेमकं घडलेलं आहे, किती हल्लेखोर होते आणि काय यामागचं उद्देश? आज सकाळी मी माझ्या घराकडे चाललो असताना 11 ते सव्वा 11च्या दरम्यान तीन हल्लेखोर माझ्या मागून आले. माझ्या स्कूटरला डॅश केला तर मी माझी स्कूटर थांबवली. तेवढ्यात ते डॅश करून पुढे गेले होते. परत माझ्या अंगावर धावून आले आणि जास्त शहाणा झाला का असं मला बोलले आणि मला बेदम मारहाण सुरू केली. त्यामुळे स्कूटर सगळं मी खाली पडलो. खाली पडल्यावर पण त्यांनी मारहाण सुरू ठेवली आणि त्या गडबडीत माझा हातात जे ब्रेसलेट असतं जवळजवळ 2.5 तोळ्याचं ते गेलं. आणि लोक गोळा झाल्यामुळे त्यांनी पळ काढला, नाहीतर ते प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशाने आले होते. किती हल्लेखोर होते? एकंदर 3 हल्लेखोर होते. एका स्कूटरवर आलेले आणि त्या स्कूटरचा नंबर प्लेट नव्हता, त्यामुळे हा कटाचा भाग आहे सिद्ध होतं. संशय कोणावरती आहे? संशय म्हणजे काल रात्री 11:30च्या दरम्यान मी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर रवींद्र चव्हाण यांना उद्देशून एक आवाहन केलं होतं की चंद्रकांत बोडारे आणि धनंजय बोडारे यांचे जे कृत्य आहेत ते त्यांच्या निदर्शनाला आणून दिले आणि अशा लोकांना स्वीकृत नगरसेवक पद देऊ नये अशी मी मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी तो राग मनात धरून हा हल्ला सुनियोजितपणे घडवून आणलेला आहे अशी मला दाट शक्यता वाटते. पोलीस प्रशासनाकडून काय वागणूक? नाही, पोलिसांचं कोळी साहेब आहेत किंवा DCP साहेब आहेत, त्यांचं खूप चांगलं सहकार्य आहे. त्यांनी सूत्र हलवली. CC फुटेज पण हस्तगत केलेलं आहे आणि हल्लेखोरांचा शोध सुरू आहे आणि ते अपेक्षित सहकार्य करतायत.